वेलकम स्टुडंट. 7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपला जो 11th चॅप्टर आहे सर्कल. तर त्या सर्कल चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 43 जो आहे तर त्याचे सोल्युशन्स त्याचे आन्सर्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्कल चॅप्टर प्रॅक्टिस सेट 43 तिन्ही जे क्वेश्चन आहे त्या तिन्ही क्वेश्चनचे आन्सर आपण बघणार. त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. 4 ऑप्शन दिले त्यातला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे, पण तो कसा सोडवायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. याचे 2 आर्क दिलेत, AX B आणि AY. म्हणजे एखादं सर्कल आहे समजा, त्या सर्कलमध्ये इथे मी ड्रॉ करतो म्हणजे लक्षात येईल. समजा हा सर्कल आहे, तर या सर्कलमध्ये 2 आर्क दिलेत. आता इथे जर तुम्ही बघितलं, इथे दिलाय AXB 120 डिग्री, म्हणजे तो 180 पेक्षा स्मॉलर आहे. म्हणजे कसला आर्क आहे, मायनर आर्क आहे. मग आपल्याला मेजर आर्क फाइंड आउट करायचा आहे. तर समजा सर्कलचा सेंटर O आहे आणि पहिला जो आर्क दिलाय तो कोण दिलाय, AXB. AXB किती डिग्रीचा दिलाय, 120. तर तो जर 360 मधनं मायनस केला तर राहिलेला आपल्याला जो AYB आहे हा आर्क इथला तो मिळून जाईल. तर त्यासाठी काय करूया, फॉर्म्युला लिहूया, मेजर ऑफ मेजर आर्क. कारण हा AYB कोण आहे, मेजर आर्क आहे. देअरफॉर पहिल्यांदा फॉर्म्युला लिहूया, मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. मेजर ऑफ मायनर आर्क. आता इथे मेजर आर्क कोण आहे, मोठा आर्क कोण आहे यातला, दोन्ही मधला कम्पॅरेटिव्हली AYB. त्याचं नाव इथे लिहूया. जस्ट म्हणजे याच्यामध्ये थोडस इकडे लिहितो मी, मेजर ऑफ मेजर आर्क. मोठा आर्क कोण आहे त्यातला, AYB इज इक्वल टू 360 मायनस मायनर आर्क कोण आहे, तर मायनर आर्क आहे AXB. तो त्यातनं मायनस करायचा. सो 360 मायनस हा किती दिलाय, 120 दिलाय ना इथे. क्वेश्चन मध्ये बघितला आपण हा 120 डिग्री, त्याची व्हॅल्यू इथे ठेवली 120. 360 मधून तर 120 मायनस केले 0, 4 आणि 2 येणार. म्हणजे किती येणार, AXB चा मेजर किती येणार, 240 डिग्री. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन 3 240 डिग्री. सॉरी, ऑप्शन 3 240 डिग्री हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. सो एक्सप्लेनेशन सुद्धा लिहा, कारण जर का तुम्हाला एक्झाम मध्ये सॉल्व्हिंग साठी आलं तर ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके, सो त्यासाठी ते लिहा. आता नेक्स्ट बघूया क्वेश्चन. तर आता सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन मध्ये सम आर्क्स आर शोन इन अ सर्कल विथ सेंटर O. तर हा जो सर्कल दिलाय ज्याचा सेंटर O आहे त्याच्यामध्ये काही आर्क दिलेले आहेत आपल्याला, जसे की इथे PXQ दिलाय किंवा QPR हा दिलेला आहे. ओके, QPY हा एक दिलेला आहे. असे आर्क दिलेले आहेत. तर त्याच्यातले मायनर आर्क कुठले, मेजर आर्क कुठले आणि सेमी सर्क्युलर आर्क कुठले, तर ते इथे लिहायचं. तर 1 बाय 1 मी तुम्हाला इथे सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय फाइंड आउट करणार आहे, तर मायनर आर्क्स. ओके, मायनर आर्क्स. तर मायनर आर्क्स मध्ये प्रत्येक वेळी आर्क असा शब्द लिहायचा. तर पहिल्यांदा आर्क बघणार आहोत आपण मायनर आर्क मध्ये. तर मायनर आर्क म्हणजे काय, सेमी सर्क्युलर म्हणजे हा पूर्ण. ओके, हा एवढा पूर्ण, त्याच्यापेक्षा थोडासा कमी असणार हा 180 डिग्री झाला. हाफ, तर हाफ पेक्षा थोडासा छोटा असणारा जो येईल त्या सगळ्याला काय म्हणायचं, मायनर आर्क. म्हणजे पहिला मायनर आर्क कुठला असणार आहे, तर हा घेणार आपण आर्क PXQ. किंवा याच आर्क मध्ये तुम्ही 2 भाग करू शकता. आर्क PX असं एक वेगळं नाव देऊ शकता, आर्क PX, आणि दुसरं काय म्हणू शकता, आर्क XQ. त्याचे आणि छोटे भाग पडतील, आर्क XQ. ओके, किंवा तर तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने पाहिजे असेल तर हा आर्क जस्ट मिनिट आर्क PR म्हणू शकता, किंवा इथे RY आणि त्याच्यानंतर इथे हा आर्क QY. तर अशी तुम्ही मायनर आर्कची काही एक्झाम्पल घेऊ शकता, आर्क QY. त्याच्यानंतर दुसरा आहे, आपण घ्यायचा आहे तो मेजर आर्क. जो दुसरा टाईप असेल तो घ्यायचा. मेजर आर्क घेताना तो हाफ पेक्षा ग्रेटर असला पाहिजे, 180 पेक्षा ग्रेटर. ओके, बघूया आपण तो आता कसा फाइंड आउट करायचा. 180 पेक्षा ग्रेटर साठी काय करायचं, तर इथून सुरुवात केली समजा मी Q पासून. ओके, तर इथपर्यंत काय झालं सांगा, 180 झाला. त्याच्या जरासं पुढे जाऊया. याचं नेम कसं घेता येईल आपल्याला, QP
वाय. सो पहिलं नाव लिहूया आर्क क्यू पी वाय, हे एक होईल त्याचं नाव. त्याच्यानंतर दुसरं तुम्ही कसं करू शकता, तर इथे क्यू पासून समजा मी सुरू केलं, इथे आर पर्यंत आलो तर हाफ झाला, तर त्याच्याही पुढचा भाग घेऊया, म्हणजे कुठेपर्यंत पी पर्यंत घेतला, म्हणजे क्यू आर पी. दुसरा आर्क कसा म्हणता येईल, आर्क क्यू आर पी, हे दुसरं घेता येईल. त्याच्यानंतर पुढे हे जर आपण बघितलं, आणखी बरेच तुम्हाला तयार करता येतील इथे मेजर आर्क. हे दोन तरी मी सांगितले, आता आणखीन एखादा असं सुद्धा करू शकता तुम्ही. तर हे दोन्ही जर जोडले, हे कदाचित हाफ पार्ट होईल, तर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा पार्ट घेऊया. म्हणजे कुठला पार्ट घेणार आपण, एक्स आर क्यू, हा एक पार्ट घेऊया, आर्क एक्स आर क्यू. ओके. किंवा समजा मी पी पासून स्टार्ट केलं, तर पी पासून स्टार्ट केलं तर पी वाय क्यू, हा सुद्धा आर्क होऊ शकतो, आर्क पी वाय क्यू. तर असे तुम्ही 3-4 एक्झाम्पल अजून सुद्धा तयार करू शकता. शेवटचा आता बघूया सेमी सर्क्युलर आर्क, जो तिसरा आहे इथे दिसतोय आपल्याला, तो टाईप बघूया आपण. सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे बरोबर निम्मा, हाफ पार्ट त्यासाठी आहे ते रफ करूया आधीच. हे रफ केलं आपण. आता याच्यामध्ये बरोबर हा मध्ये दिसतोय, याचे दोन पार्ट होतात. पहिला लिहिला आपण क्यू पी आर, हा पहिला लिहूया. सो आर्क, जस्ट मिनिट, आर्क क्यू पी आर, हा एक हाफ पार्ट झाला. आणि खाली आर्क क्यू वाय आर, आर्क क्यू वाय आर. ओके, दोन्ही पण 180 डिग्रीचे. सेमी सर्क्युलर म्हणजे लक्षात ठेवा 180 डिग्री. ओके. मेजर आर्क म्हणजे 180 पेक्षा मोठा पाहिजे, आणि मायनर आर्क म्हणजे 180 पेक्षा मोठा, हा येणार मायनर आर्क. आणि 180 पेक्षा जर लेस असेल, 180 पेक्षा लेस असेल, म्हणजे 180 पेक्षा लेस, तर त्याला म्हणायचं मायनर आर्क. ओके. तर असे तुम्ही एक्झाम्पल त्याच्यामध्ये लिहू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर आता थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन मध्ये, इन अ सर्कल विथ सेंटर ओ, जो सर्कल आहे त्या सर्कलचं सेंटर काय आहे, ओ आहे. द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू 110. व्हॉट इज द मेजर ऑफ मेजर आर्क? त्यातला मायनर आर्क किती दिलेला आहे आपल्याला, 110 दिलेला आहे. आणि मेजर ऑफ मेजर आर्क, म्हणजे मेजर आर्क जो आहे पी वाय क्यू, तो फाइंड आउट करायचा. तर समजा इथे दिलाय इन अ सर्कल विथ सेंटर ओ, ओ हा सेंटर आहे, आणि हा मायनर आर्क आहे समजा पी एक्स, पी एक्स इथे आपण घेऊया क्यू. तर तो जो मायनर आर्क आहे त्याचा मेजर किती आहे, 110 डिग्री. ओके, तो 110 डिग्री आहे. तर दुसरा जो आहे इकडे पी वाय क्यू, हा जो आर्क आहे राहिलेला, तर तो किती डिग्रीचा असेल राहिलेला आर्क, तो आपल्याला फाइंड आउट करायचा. हा किती दिलेला आहे आपल्याला, हा 110 डिग्रीचा दिलेला आहे. तर राहिलेला किती असेल, तर इन सर्कल विथ सेंटर ओ, सर्कल विथ सेंटर ओ, पहिल्यांदा हे लिहून घेऊया. मेजर ऑफ आर्क पी एक्स क्यू, सॉरी जस्ट मेजर ऑफ आर्क, मेजर ऑफ आर्क पी एक्स क्यू इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 110 मायनर आर्क. आता तो फाइंड आउट करत असताना, मेजर ऑफ आर्क फाइंड आउट करत असताना मायनर आर्क दिला आणि मेजर आर्क फाइंड आउट करायचा, तर त्यासाठी एक फॉर्म्युला लिहायचा. देअरफॉर मेजर ऑफ आर्क पी वाय क्यू इज इक्वल टू, पी वाय क्यू हा कसला आर्क आहे, मेजर आर्क आहे. ओके, हा मेजर आर्क आहे, तो फाइंड आउट करायचा. तो कसा फाइंड आउट करायचा, पूर्ण सर्कलचा जर आपण बघितलं, हा जो सर्कल आहे इथे, त्या सर्कलचा पूर्ण मेजर किती डिग्रीचा आहे, पूर्ण सर्कलचा 360 डिग्री. तर त्याच्यातनं हा जर 110 आपण मायनस केला, तर राहिलेला आपल्याला काय मिळणार आहे, हा राहिलेला आर्क मिळणार आहे. ओके. सो त्यासाठी फॉर्म्युला लिहूया. मेजर ऑफ सर्कल, मेजर ऑफ सर्कल मायनस मेजर ऑफ मायनर आर्क, मायनर आर्क. मेजर ऑफ सर्कल किती डिग्रीचा असतो, सर्कलचा मेजर असतो 360 डिग्री, मायनस मेजर ऑफ मायनर आर्क कोण आहे, मेजर ऑफ आर्क मायनर आर्क म्हणजेच कोण आहे, पी एक्स क्यू, पी एक्स क्यू इज इक्वल टू 360 मायनस पी एक्स क्यू किती डिग्रीचा दिलाय, तर 110.
ओके, मग 360 मधून जर का आपण 110 मायनस केलं, 0, 5 आणि 2 म्हणजे किती डिग्रीचा येणार आहे? 250 डिग्री. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो मेजर ऑफ आर्क, मेजर आर्क PYQ, measure of arc PYQ is equal to 250 degree and that is required. तेच तर आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके.